नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आपण एक नवीन सेगमेंट सुरू केला आहे। रोज रात्री 9 वाजता राज्यातील आज घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या आपण तुमच्या समोर मांडतो। त्यामुळे अजूनही सबस्क्राइब केलं नसेल, जास्त एडिटिंग नसणार, मिर्च मसाला सुद्धा नसणार। आज अतिशय महत्त्वाच्या ज्या गोष्टी घडल्या, ज्या बातम्या घडल्या, आपण त्या तुमच्या समोर मांडतो। त्यामुळे सबस्क्राइब करून ठेवा। चला वळूया आपल्या पहिल्या बातमीकडे। तर पहिली बातमी आहे, महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच होणार, अर्थात पुढच्या वर्षी होणार। मिळालेल्या माहितीनुसार पालिकेच्या निवडणुका आता जवळपास पुढच्या वर्षी तारीख दिलेली कोर्टाने 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका घ्या असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। डेट लिहायची का? ठीक आहे, 31 जानेवारी 2026, 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका घ्या असं कोर्ट म्हणालेलं आहे। आपण जर बघितलं तसेच नोव्हेंबर 2025 पर्यंत ईव्हीएम पुरवण्याचे आदेश सुद्धा कोर्टाने दिलेले आहे सरकारला। त्यामुळे लवकरच पुढच्या वर्षी परंतु लवकरच निवडणुका होणार। चला वळूया आपल्या पुढच्या बातमीकडे। तर पुढची बातमी आहे, महाराष्ट्रावर वाढला कर्जाचा बोजा। आता मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रावर भरपूर कर्ज झालेलं आहे। सांगायचं झालं तर 9.32 लाख कोटीचं कर्ज, 9.32 लाख कोटीचं कर्ज महाराष्ट्रावर आहे। आर्थिक वर्षाच्या पहिल्याच 3 महिन्यातच सरकारने 24,000 कोटीचं कर्ज घेतलंय। आता भरपूर कर्ज महाराष्ट्रावर वाढलेलं आहे मिळालेल्या माहितीनुसार। चला वळूया आपल्या पुढच्या बातमीकडे। तर पुढची बातमी आहे, लाडकी बहीण योजना। अतिशय प्रसिद्ध अशी योजना, आणि खरं सांगायचं झालं तर महायुतीला विजय जो मिळालेला आहे त्याच्यामध्ये खारीचा वाटा जो आहे तो लाडक्या बहीण योजनेचाच आहे। लाडक्या बहीण योजनेमुळे महायुतीला भरपूर फायदा झाला, परंतु आता त्याविषयी विविध बातम्या आपण बघतो। भरपूर महिला अपात्र झालेल्या दिसत आहेत। त्याच विषयी बातमी समोर आलेली आहे की मराठवाड्यातील जवळपास 1.5 लाख लाडक्या बहिणींना याचा फटका बसू शकतो। 1.5 लाख बहिणींना म्हणजे भरपूर ह्या जो 1.5 लाख आहेत त्यांना त्यांचा जो लाभ चालू होता तो थांबवण्याची शक्यता वर्तवली जाते। तर नक्कीच भरपूर जणांनी फॉर्म भरले होते, भरपूर जण अपात्र होताना सुद्धा आपल्याला दिसत आहे। चला वळूया आपल्या पुढच्या बातमीकडे। तर पुढची बातमी आहे, बीसीसीआयला शेवटी स्पॉन्सर मिळालेलाच आहे। आपण बघतोय मागचं ड्रीम 11 भरपूर ॲप हे बॅन करण्यात आले। त्याच्यामध्ये पोकर झालं, असे भरपूर आहेत। आता जंगली रमी पे आवना महाराज असे भरपूर ॲप आहेत, त्यांना बॅन करण्यात आलं होतं। आणि त्याच्यामध्ये ड्रीम 11 होतं, जे की बीसीसीआयचं स्पॉन्सर होतं। आणि त्यानंतर जेव्हा बंदी झाली त्यानंतर स्पॉन्सरशिप गेली। त्यानंतर आपण बीसीसीआयमध्ये आपण बघतोय भरपूर नवीन शोधण्यात येत होते की कोण स्पॉन्सर होणार। तर शेवटी स्पॉन्सर मिळालेला आहे, अपोलो टायर्स। आता पुढील स्पॉन्सर असणार आहे अपोलो टायर्स। आता कितीची कोटीचा करार झाला ते बघूया आपण एकदा। तर अपोलो टायर्सने नवीन स्पॉन्सर असणार आहे। अपोलो टायर्सने 2027 पर्यंत करार केलेला आहे। 2027 पर्यंत 579 कोटीचा करार हा आहे 2027 पर्यंत। त्यामध्ये आयसीसीचे भरपूर इव्हेंट असणार आहे किंवा भरपूर सिरीज असणार आहे भारताचे। तर जवळपास 579 कोटीचा करार हा अपोलो टायर्सने केलेला आहे। तर हा होता आजच्या संपूर्ण महत्त्वाच्या बातम्या। या संपूर्ण अतिशय महत्त्वाच्या बातम्या होत्या। हा सेगमेंट तुम्हाला आवडलाय का नक्की कमेंट करून सांगा। आणि बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, शेअर करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद, भेटू उद्या।